पण खरं सांगू, मराठा आरक्षणाचा प्रश्न आता अंतिम टप्प्यात आहे। सरकारनं 16 फेब्रुवारी पर्यंत हरकती मागवलेल्या आहे, पण निश्चितपणे तुमच्या सगळ्यांच्या समोर संप्रदायाच्या व्यासपीठावरून सांगेल ना, रक्त हे रक्तच असतं आणि मराठा समाजाला खरा न्याय राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच देऊ शकतात, त्यांच्याशिवाय दुसरं कोणीच न्याय देऊ शकत नाही। सकारात्मक भूमिका एकनाथ शिंदे साहेबांची, त्यांनीच त्या ठिकाणी येऊन त्यांना अधिसूचना दिली, GR दिला आणि खऱ्या अर्थानं येणाऱ्या काळामध्ये सुद्धा आरक्षणाचा निर्णय एकनाथ शिंदेच घेऊ शकतात, दुसरे फक्त समाजाचा वापर करून घेऊ शकतात। इथून पुढे जो आपल्यासाठी आपण त्याच्यासाठी, जो आपल्यासाठी लढेल आपण त्याच्यासाठी लढायचे। मी सांगेल एकनाथजी शिंदे साहेब, आरक्षण तुम्ही द्या, टिकणारं आरक्षण तुम्ही द्या। हे मराठे मनोज जरांगे पाटलाचा आणि तुमचा फोटो घराघरात लावल्याशिवाय राहणार नाही, हे सगळ्यांच्या साक्षीनं मी सांगतो। आरक्षणाचा प्रश्न 16 फेब्रुवारी पर्यंत हरकती मागितलेला आहे। फायनली आरक्षण आपल्या हातात अंमलबजावणी सहित पडेल 19 फेब्रुवारीच्या आत। 19 फेब्रुवारीचा उत्सव एकीकडे आणि आरक्षणाचा उत्सव एकीकडे, दोन्ही उत्सव एकत्र होतील, तो आपल्यासाठी खऱ्या अर्थानं स्वातंत्र्य दिन असेल। सामाजिक धर्माची ताकद मी सांगत होतो, पुन्हा अभंगावर येतो। आपल्या जीवनामध्ये सामाजिक धर्म पाळला तर समाज आपल्याला कधीच विसरत नाही, हे मनोज जरांगे पाटलांनी दाखवून दिले।